तर मित्रांनो, कालच्या ब्लॉग मध्ये आपण संध्याकाळी संपवलेलं काय जेवण जेवून झोपलो. थोडा व्हिडिओ काय लक्षात नाही माझ्या, आणि व्हिडिओ काय रोजलो होतो थोडा. तर ते मस्तपैकी अंडा राईस तेन घाललं आणि मस्तपैकी चुकून टाकलेलो. सकाळ सकाळी उठलो, आंघोळी गेलो, एकदम फ्रेश म्हणजे एकदम फ्रेश झालो. एवढं वैताग आलं का नाही, जवळजवळ तुम्हाला सांगतो आता फोटो काय बोलायचं आहे. 6 ते 7 दिवस झाला आंघोळी, 7 नाही सोडा 6 दिवस झाला आंघोळी केली नव्हती. आणि आज मस्तपैकी आंघोळी केली. लय भारी वाटलं मित्रांनो आंघोळी केल्यावर. मल्लून त्यानं आंघोळी घेतल्या. मागं बघू शकताय कपडे ते सगळी वाळत घातल्यात. आणि आता पुढे पण बघू शकताय. पुढे आम्ही चालले खाली करायला विम्प्रो एमआयडीसी, सॉरी शिरोली एमआयडीसी मध्ये चालले विम्प्रो कंपनी. आणि आता 9च्या आधी बोललेलं, आम्ही बरोबर 9ला हल्लो इथनं. तासूच थोडा काय विषय नाही. आणि क्लॉकवर 8:37 चालते, तो 9:37 का म्हणला? क्लॉकवर 8:37 चालतं, तो 9:37 का म्हणला? मी आंघोळी करायचं तेव्हा अच्छा असं सोड, काय विषय नाही. माझा अंदाज कधी चुकत नाही. तर मित्रांनो चालले आता खाली करायला. बघू काय काय विषय होते. मौसम आहे मस्ताना, गाडी जवळ असताना असा विषय झालाय. कारण की मौसम पण 1 नंबर झाला आणि गाडी पण आता मस्तपैकी चालायला लागल्या सकाळ सकाळी. त्यामुळं गाडी पुढं कुठं नसू दे खाली करायला, म्हणजे आमची तर पहिला नंबर लागू दे. नंबर एकदा लागला, गाडी खाली झाली, स्विंग हारशा घरी. गाडी घेऊन घरी सोडायचं आपण, असं काय नाही की बसनं जायचं आहे. असं गाडी डायरेक्ट घरी. दिलदार मालक आहे ना आपला. मालकाला वाटतं गाडी बिडी सोडून जाते काय नाही, तसं वाटत नाही सोडा. व चेष्टावर बोलते, लय सिरियस घेऊन कमेंट करशील कोणतं काय तर. आधीच तुम्ही आपलं व्हिडिओ लय बघताय. चला जाऊया आता डायरेक्ट कंपनी बशी. चलो. तर मित्रांनो शिरोली एमआयडीसी म्हणून आपलं सगळं झाला धोका. शिरोली एमआयडीसी मध्ये गेलतो, त्या इम्प्रो कंपनीत त्यांनी दिलं दुसरं बिल. मग तिथनं बिल घेतलो. तिथनं आणि गाडी 17 वेळा फुडमाग करून वळवली. तिथनं वळवून आणि परत इथं आल्या डायरेक्ट कागडी एमआयडीसी मध्ये. पुढे आले पाक कागडी एमआयडीसीला मोरिया म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये आले. त्या आता कंपनीत गेटवर काहीतरी काट्याचं काम चालू आहे, त्याचं काम करायला लागलं. तर काट्याचं काम चालू का नाही, मग मस्तपैकी आता हे सॅम्पल घ्यायला येतात. सॅम्पल घ्यायला आले की त्यांना मस्तपैकी सॅम्पल त्यांनी घेते. 2 तास जाते. 2 तासानंतर डायरेक्ट गाडी घेतात आत खाली करायला. आणि इथं हमाल आहेत बाहेरची हमाल असल्यामुळे इथे 100 रुपये हमाली घेतात. मग किती 3600 रुपये जाते आपलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 100 हमाली घेऊन त्यात हिने गाडी लवकर खाली करतात का नाही काय माहित नाही, हे पण माहित नसते. कंपनीची हमाल असले कसं गाडी पण लवकर खाली करतात आणि त्यांची हमाली पण 60-70 असते, त्यामुळे एवढं काय वाटत नाही. काय हमालीच जाऊ दे सोडा, पण गाडी त्यांनी खाली करतात लवकर. आणि ही बाहेरची हमाल येऊन सुद्धा पैसे जास्त घेऊन सुद्धा गाडी लवकर खाली करत नाहीत, हेच वाईट वाटते. आता इथं बघूया, आता घरी तर लवकर जायला भेटणार नाही बहुतेक, आपल्याला संध्याकाळच होणार आहे. काय नियोजन सगळं फीस काढले सगळं. गाडी लईत 1 वाजेपर्यंत खाली व्हायला पाहिजे होती, आत्ताच वाजल्या 12:30. मग त्याला तर काय कळेल झाले. बघूया काय विषय होते. गाडी आत घेऊया, जाऊया खाली करायला. काट्याचं काम चालू आहे, काम कधी होते त्यांचं त्यांना माहित. कधी तर येते, कधी जायला, कधी जर खाली लवकर करून जायचं म्हटलं पनवती काय तर लागतेच महागा, असा विषय. चला मित्रांनो गाड्या आता घेतल्या बघा काट्यावर. आता जस्ट सॅम्पल पास झाले आणि काट्यावर घेतल्या. मग आपल्याला कळायले की लिफ्टिंगचं आतलं टायर झाले पंक्चर. काय विषय नाही सोडा, त्याचा काही मोठा विषय नाही. 2 मिनिटात खोलायचं, पंक्चर काढायचं, 2 मिनिटात बसवायचं, जॅक पण लागत नाही त्याला, असा विषय आहे. तर इथं साईडनं बघू शकता सगळं उकरले. गाडी मुश्किलातनं आत गाठल्या, म्हणजे लय अडचण आहे तिथं. गेटमध्ये आत येतच नाही लवकर गाडी. आणि काट्यावर घालताना पण अडचण आहे. तिथनं जरा टायर चुकले खाली, असा विषय आहे. आता इथनं पण उतार आहे ढीगभर, कामरा चालू आहे. गाडी कधी अर्ध्या काय सांगता येत नाही. तर रस्त्याचं बघा, हे सगळं काय रस्ता नाही बघा, भिंत बनवायला वाटतं. अनेक कंपनी मोठी करायला. तर मित्रांनो गाडी लावल्या खाली करायला. आता काटा त्यांनी करून पुढे आले. इथं बघू शकता, इथनं गाडी आणली, इथं असं पुढे घेतली आणि इकडं असं रिवर्स इथं महागा आणल्या गाडी आणि खाली करायला लावल्या. आता पडदा त्यांनी उघडून लावले आणि आता जस्ट हातपाय तोंड देऊन आले. खाली जाऊ शकत नाही, खाली गेलं की आणि परत अंग घाण होते. पावडर वारं सुटलं ढिंगर. झाड बघू शकता कशी व्हायला लागलं, वारच वारा इथं. त्यामुळं वारा सुटल्यामुळे इथलं माती, वेंटिलेट पावडर हे ती सगळं उडा लागले.
त्यामुळे सकाळी आंघोळी केल्या, अंग घालून थोडा पण सकाळी आंघोळी केल्या आणि परत घाण होणं हे नको आहे, कारण की आज घरी पण जायचंय. त्यामुळे अंग काय आपल्याला घाण करायचं नाही, जेवढं स्वच्छ राहील तेवढं स्वच्छ राहायचं आणि जायचं घरी. काय झालं शेवटी, त्याचा काही विषय नाही थोडा. मग आता खाली करायला लावल्यात, मग तुम्हाला पॉईंट दाखवतो. आम्हाला ये लागल्या थैली बिनी काय त्यांचं बकाबक पावडर काय म्हणते त्याला, पावरची गोळी लावून मस्तपैकी याला गाडी जोरात खाली करतात. आता ही शेड बारकी आहेत, कारण की ही शेड बारकी असल्यामुळे त्यात लईत लई 31 टन पावडर बसतात. 30 टन इथं बसून थोडंसं कुठं वरचं गोडाऊन आहे, तो गोडाऊनला 5 टन खाली करायचं आहे. बघूया आता ह्याला लावतील 2-2.5 तास लावतील. 5 जण आहेत त्यांनी, असा विषय आहे. बघूया किती वेळ. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आज एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आपण कोल्हापूरपर्यंत आलतो, गाडी त्यांची सगळी खाली झाली. आणि आजचा विषय म्हणजे आज आहे वसंतदादा कारखान्यामध्ये आणि गाडी दाखवतो तुम्हाला. गाडी जिथं लांब बघू शकता तिथं आपली गाडी लागल्या आणि इथं ही मिरूबाईची गाडी आहे आणि 27-15 आपले ओमा रोड लाईन म्हणजे कानाबाई त्यांची गाडी आहे. आता दोन्ही गाड्या लागल्यात भरायला. म्हणजे तसं बघितलं तर आता आपल्या गाडीचा नंबर होता, पण आम्ही जरा चहा प्यालतो त्यामुळे आपलं 27-15चा नंबर लागला. काय विषय नाही सोडा, एवढं काय पुढं माग गाड्या बकाबक लागल्या ती भरायला. आणि आता दोन्ही गाड्या भरतात, दोन्ही पण 16 टायर आहेत. आपली पण 16 टायर भरायची, बाहेर काढायची. आणि आपल्या गाडी जरा लिफ्टिंगचं टायर पंक्चर झालं ते पंक्चर काढायचं आहे. लिफ्टिंगचं पंक्चर काढून झालं की मस्त की डमीच्या पण टायरात हवा मारायची आहे आणि ती हवा मारून झाली की निघायचं आहे. ती पण आज निघायचं नाही, आज फक्त भरून ठेवायचं आहे. उद्या आपल्याला 3 वाजता निघायचं आहे, असं नियोजन आहे. बाकी नियोजन तुम्हाला मी गाडीमध्ये सांगतो. पहिला इथे जरा गाडीला साईड सांगायची, तेवढी साईड सांगतो. खाल्लं कागद दे, टेंडा दे उठला. जाऊ द्या अजून, जाऊ द्यात. मित्रांनो गाडी लावल्या बघा भरायला म्हणजे आता भरूच तर पाक भरून आले. आता मागं 4 थप्प्या राहिल्यात नुसतं. 2, 4, 5, 6 जण आम्हाला आहेत. पटापटा लागल्या गाडी भरायला आणि माल मागं मस्त आहे, त्यामुळे काही विषय नाही. बकाबक माल आलाय. आता ही पुढे 14 टायर लागल्या. आता ही भरूच तर आम्हाला बसायला लागला म्हणजे बघा हे हातलं टायर पंक्चर झाले ठीक आहे. बघूया बाहेर गेल्यावर काढून. आणि या 2 टायरातनी पण हवा भरायची. 140 हवा आहे, 150 करायचे. तर मित्रांनो आता काटा त्यानं मस्तपैकी झाला बघा. काटा ह्या इकडे केलाय आणि गाडी ते टर्न करून आता इथे थांबले. आणि मागचं पण बघू शकता मस्तपैकी बांधून टेकले रे, नाही बांधून टाकले बादशाह. आणि तुम्हाला म्हटलं तसं या टायरात हवा कमी आहे म्हणून हे टायर चेपले, त्यामुळे जरा विषय हार्ड झाला. हे काय टायर आता खाली सोडलं चालते. तुम्हाला सांगतो या लिफ्टिंगला एक जरी टायरवर गाडी फिरवली तरी काय अडचण नाही, बट हे असं डिस्क क्रॅक जाऊ शकते, बघू शकता. त्यामुळं लई पण चालवून नाही चालत. ऐसा सब विषय है, बच्चों के दिल में हेलिकॉप्टर. तिथं बघू शकता, तिथं 27-15 आणि एक लेलन बाहेरची गाडी आहे, ती गाडी भरून लागल्या. आणि आपला आता इन्व्हॉइस आणायला गेला, इन्व्हॉइस आणली की निघायचं. तर मित्रांनो आता आहे मल्लू दादा घरात आणि मस्तपैकी आता जेवा लागले बघा. कसं आहे, जेवलं पाहिजे आयुष्यात. सकाळ जर जेवलं नव्हतो म्हणून आता जेवा लागलोय. कसं आहे गाडी पण इथंच लावल्या, डायरेक्ट इथं आलो. आणि टू व्हीलर पण फॅशन इथं लावली मी. म्हणलं पहिला मल्ल्याच्या घरी जाऊया, तर यांना घरी केला जेवण. म्हटलं आता जेवून जाता आता केस कटिंगला जाणार आहे. आणि तुम्ही पण खायला लागले. मॅगी केल्या, कमसूर केले, भात केले. भात नको तुला? नको म्हणलं. अरे थँक्स, भात नको म्हणला. लय भारी. चला जेवण ते करून जाऊया आता मस्त. जेठालाच जाऊया, जेठाला. गाडीत आहे गाडीत आहे. तर नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललंय तुमचं.
डायरेक्ट मला घरात जेवायला तर तिथं ब्लॉग बंद केलाय. बोंबलायला मी आता ब्लॉग चालू केलाय. आणि मेन म्हणजे मित्रांनो आता सांगतो, आता आपण चालू गुजरातला. आपल्या घरची सुट्टी संपलेली आहे. 2 ते 3 दिवस झालं. आता घरची सुट्टी संपली. आता बस म्हटलं आपलं पण आता भागलं घरात बसून बसून. आता जाऊया म्हटलं गुजरातला. आता इथं पुढे बघू शकताय. आता पोहोचलो इथं शिवशंभू चौकात. शिवशंभू चौकात पोहोचलोय. पुढे बघितलं तर अण्णाचं टायर दुकान झाले बंद. अण्णाचं टायर दुकान बंद कारण की तुम्हाला माहिती आहे मागाशी मागच्या वेळी म्हटलेलं मी की लिफ्टिंगचं एक टायर पंचर आणि 1-2 टायरातली हवा चेक करायचं आहे. त्यामुळे आलतो. पण आता अण्णा टायर झाले बंद. म्हणजे काय फोन केला, फोन स्विच ऑफ. आज मंगळवार लाईट नसणार. काय विषय आता काय घरी असतील निवांत. बरं काय विषय नाही. चला पुढे आपल्याला मिळून जाईल कुठे तर. आणि 100% मिळून जाईल. या रस्त्यावर आपला आयुष्य तर म्हणत नाही किती लय फिरले रस्त्यावर. कुठं ना कुठं आहे 100% आहे. तिथं बाऊची पाट्याला आहे. नंतर आपल्या आष्ट्यात आहे. आष्ट्याच्या अलीकडे ढीग लक्ष्मी फाट्याला आहे. डिग्रज फाट्याला आहे. पाहिजे तिकडं आहे. तर तिथं जाताना बघूया आपल्याला कुठं भेटते. म्हणजे आता असलं जरी तरी जागा आपल्याला बघायला लागणार. कुठं काय काय जागा आहे तरी बघूया. काय विषय नाही. आणि इथनं जाऊया. घरातल्यांना सगळ्यांना बाय बाय टाटा केलो. मम्मीनं आपल्याला झुणका भाकरी ते बनवून दिली. आणि कुकर पण घेतला घरातनं एक. नंतर आमचे संतोष काका आहेत त्यांना पण मस्तपैकी भेटून ते आलो. पाय पडलो सगळ्यांना आणि निघालं. कसं आहे महिनाभर बाहेर असते त्यामुळे म्हणलं सगळ्यांना जरा भेटूनच जाऊया. मग सगळ्यांना भेटून ते केलो. आणि आता मल्लू पण आलाय. गेलता तिथं पाणी आणायला. पाणी पिऊन आला. त्याला घेऊन ये म्हणलं रे. पिऊन आला. मला पण प्यायला दे की नको थांब. तर चला मित्रांनो जाऊया. घरची सुट्टी संपली. आई शपथ जाऊ वाटेत झाली मित्रांनो. काय नाही पेट ना काय एकदा सोडलं. कराड एकदा सोडलं का नाही मग जरा 40 पण नाही. मला ते कराड सोडल्याशिवाय नको वाटते. कोण बाबूराव मल्टीप्लेक्स इथे हो जातो की 2 मिनिटं. हा ट्रॅफिकवाला आहे. तर आता इथे ट्रॅफिकवाला मला हात करायला जा म्हणून त्याला वाटलं गुजरातची गाडी आहे. मी जाते की म्हणतात हात खाली घेतला. आणि मेन म्हणजे तो मायापाशी येत नव्हता. तेव्हा एका पिकअपवाल्याला अडवलाय. त्याकडनं 500 रुपये गेला. अरे होय आमच्या जागामुळे ते 2 कस्टमर राहिली. चला हवं दादा. नंतर बघायला पवायला येणार नाही. संध्याकाळी त्याला कोण घरात घेणार नाही. पैसे कुठे म्हणणार सगळे त्याला. होय चला मित्रांनो निघूया. इथनं रस्त्यात भेटतो तुम्हाला कुठं. होत ना म्हणते काय करायचं. 350 रुपये खर्च आहे. म्हणलं कुठं ₹350 खर्च म्हणते तो. 300 रुपये खर्च. काढलाय फोटोला का काढले का बस.